नमस्कार मित्रांनो, बच्चूभाऊ कडू हे आता काही दिवसा अगोदरच अन्नत्याग उपोषणाला बसले होते। बघा, शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी, त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी पेन्शन वाढ, त्याचबरोबर निराधार यांच्यासाठी सुद्धा पेन्शन वाढ, या बाबतीत त्यांचं जे अन्नत्याग आंदोलन होतं त्यांनी सुरुवात केली होती आणि काही दिवसा अगोदरच ते आंदोलन त्यांनी सोडलेलं आहे। 2-3 दिवसच झालेले आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या जे मागण्या आहेत ते मंजूरसुद्धा करण्यात आलेले आहेत। आता बघा, 8,000ची जी मागणी होती की जी पेन्शन लागू करण्यात यावी, कमीत कमी आम्हाला 8,000 रुपये पेन्शन हवी आहे, तर त्यासाठी 6,000च्या अंदर सरकार त्यासाठी तयार झालेलं आहे। आता नेमकं 6,000 रुपये दिव्यांगांसाठी तयार झालेलं आहे सरकार, पण निराधारांसाठी सुद्धा झालेलं आहे का, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि जे लेटर आलेलं आहे, जे पत्र आलेलं आहे शासनाकडून, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, जे शेतकरी कर्जमाफी आहे याचा मुद्दा, त्याचबरोबर दिव्यांगांचा मुद्दा आणि निराधार जे पेन्शन योजना आहे यांचा मुद्दासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेण्यात आला होता। आता या मुद्द्यावरूनच आता सरकारनं आमदार बच्चू कडू भाऊ यांना सांगितलेलं आहे, त्यांच्या सर्व मागण्या ज्या आहेत ते आम्ही पूर्ण करणार आहोत। कमिटी एक स्थापन करल्या जाईल आणि त्या कमिटीचे सदस्य स्वतः बच्चूभाऊ कडू हे राहणार आहेत। आता बघा, बच्चूभाऊ कडू स्वतः त्या कमिटीमध्ये सदस्य राहिल्यावर काही प्रश्नच उठत नाहीत, कारण की माहीत आहे आपल्या मागण्या काय आहेत आणि आपल्याला त्या मागण्या कशा पूर्ण करून घेता येतील, सरकारकडून त्या मागण्या पूर्ण कशा केल्या जातील, आता बच्चू कडू हे बघणार आहेत। तर आपलं जे 6,000 रुपयांचं जे पेन्शन होती आम्हाला पाहिजे होती, ते आता लवकरच त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होणार आहे, कारण की कमिटी आता सर्व काही बघणार आहे कशाप्रकारे ही वाढ करण्यात येईल आणि कशाप्रकारे यांना हे जे कर्जमाफी आहे हे करण्यात येईल, याबद्दलचे सविस्तर त्या ठिकाणी एक कमिटी बनवून त्या ठिकाणी एक प्रकारे नीती तयार करावी लागणार आहे आणि त्यानुसारच सर्व काही बघून यावर अंमल करण्यात येणार आहे। तर आता बघा, अशातच एक पत्र आपल्याजवळ आलेलं आहे, ते पत्र आपण बघून घेऊया की नेमकं काय लिहिलं आहे त्यामध्ये। तर नमस्कार मित्रांनो, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, हेच ते लेटर आहे, तुम्ही बघू शकता इथं चंद्रकांत बावनकुळे यांच्यातर्फे बघा मंत्री महसूल विभाग आणि महाराष्ट्र राज्य यांच्याकडून हे जे लेटर आहे काढण्यात आलेलं आहे। कोणाच्या प्रती बघा, मान्य श्री ओमप्रकाशजी उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्यासाठी आलेलं आहे। माजी जे राज्यमंत्री राहिलेले आहेत, हे माजी आमदार आहेत महाराष्ट्र राज्याचे, तर यांच्यासाठी हे पत्र काढण्यात आलेलं आहे। दिनांक बघू शकता तुम्ही, 14/6/2025चं हे लेटर आहे। बघा, महोदय, आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने मी खालीलप्रमाणे आश्वासन देत आहे। एक आहे, शेतकरी कर्ज माफीसाठी 15 दिवसामध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भातील निर्णय घेण्यात येतील तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल। दुसऱ्या क्रमांकावर बघा, दिव्यांगांच्या मानधनवाढीबाबत 30 जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल। इथं त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे की दिव्यांगांच्या जे मानधन वाढ आहे किंवा जे पेन्शन वाढ आहे त्यासाठी जे 30 जूनला पुरवणी बजेट होणार आहे, त्या बजेटमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे, म्हणजेच त्या बजेटमध्येच त्याची तरतूद होणार आहे। म्हणजे 6,000 रुपये हा आपला जो पेन्शन वाढीचा मुद्दा होता हा आता मार्गी लागणार आहे। तिसऱ्या क्रमांकावर बघा काय आहे, उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांचे सोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढण्यात येतील। तर खाली बघा, चंद्रशेखर बावनकुळे यांची सही या ठिकाणी आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की उर्वरित जे मागण्या आहेत बघा, जे दिव्यांग आहे त्यांचे जे 6,000चा मुद्दा आहे तो तर आता त्याला शिक्कामोर्तब येत्या 30 जूनला जी पुरवणी बजेट होणार आहे त्यामध्ये शिक्कामोर्तब तरतूद करण्यात येईल असं सांगितलं आहे स्पष्ट त्यांनी। म्हणजे आता 6,000 रुपयाचा मुद्दा आपला हा होणारच आहे, 6,000 रुपये पेन्शन लागू होणार आहे। तर मग आता निराधारांचं काय, निराधारांना हा 6,000 रुपयाचं पेन्शन जे आहे हे चालू होणार आहे का की नाही होणार,
तर त्यांनासुद्धा हे चालू होणार आहे, कारण की निराधारांसाठी सुद्धा सरकारला बोलणं बच्चूभाऊ कडू यांचं झालेलं होतं. त्याचबरोबर कर्जमाफीसाठी सुद्धा जी कमिटी होणार आहे, त्या कमिटीमध्ये निष्कर्ष केल्या जातील की नेमकं काय करावं, कशाप्रकारे कर्जमाफी केल्या जाईल. आणि या 30 जूनला इतर मागण्या ज्या आहेत त्यावर शिक्कामोर्तब केल्या जाणार आहे. दिव्यांगाबद्दल तर शिक्कामोर्तब केलेलेच आहेत, फक्त तरतूद होणार बाकी आहे. 6,000 रुपये महिना लागू झालेला आहे असं समजा. त्याचबरोबर निराधारांसाठी सुद्धा हे लागू होणार आहे लवकरच, कारण की इतर मागण्यासुद्धा मंत्री महोदयसोबत बसून त्यावर निर्णय घेण्यात येईल. म्हणजे की निराधारांनासुद्धा घाबरायचं नाही आहे, आपल्या मागण्या पूर्ण होणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.